तर बघा आता आपल्या ह्याच्या आवाजावरून तुम्हाला कळेल किती मस्त कुडकुडीत झालेला आहे. तर नमस्कार, मी शीतल रेसिपीमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर सगळ्यात पहिल्यांदा तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझे व्हिडिओ पाहायला मिळतील. घरच्या घरी तांदळाच्या पिठाचे चिप्स बनवणार आहे. साहित्य बघूया काय काय आहे. चला. 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि 2 चमचे घेतले तीळ, 1 चम्मच जिरे, अर्धा चम्मच ओवा आणि लाल मिरची पावडर थोडीशी. तर 1 वाटीसाठी 1 वाटी पाणी घ्यायचं. तर चला, इथं कढई ठेवलेली आहे आणि त्यात मी 1 वाटी पाणी ओतून घेते. बस आपल्याला एवढंच पाणी लागणार, त्याच्यापेक्षा जास्त लागत नाही. तर आता ही पाण्याला आपण मस्तपैकी उकळी काढून घेऊया. तर मस्तपैकी अशी उकळी फुटलेली आहे. थोडंसं टाकू तेल आणि चवीपुरतं मीठ आणि आता हलवून घेऊया एकदा. बस. आणि आता ओतूया पीठ. तर 1 वाटीसाठी 1 वाटी पाणी पुरेसं होतं. एखाद्या वेळेस काय होतं की थोडंसं आपलं तांदळाचं पीठ जाड असतं, त्यावेळेस थोडंसं पाणी 1-2 चमचे जास्त लागू शकतं. तर ती दळण्यावरती असतं. तर इथं सगळं मिक्स करून घेतलं, एकत्र जीव करून घेतला. आणि असं तुम्हाला वाटत असेल की हे खूप मोकळं आहे, तर नाही, चांगलं आपलं मऊसूत झालेलं आहे. तुम्हाला दाखवते. तर बघा, हे छान आहे. तर चला. तर हे थंड होण्यासाठी ठेवलेलं आहे, कारण की आता खूप गरम आहे आणि थंड झाल्यानंतर आपण हे साहित्य ह्याच्यात टाकून घेणार आहे. आणि बघा तुम्ही, एकदम छान झालेलं आहे. तर गार झाल्यानंतर आपण हे मळून घेऊया. तर हे थोडंसं थंड झालेलं आहे, पूर्णपणे थंड झालं नाही, गरम आहे. आता हे सगळं सामान आपण ह्याच्यात टाकून घेऊया आणि मस्तपैकी असा आपल्याला सैलसर गोळा ह्याचा मळून घ्यायचा आहे. तर थोडंसं चटके बसत आहेत, तर मी अगोदर हे मस्तपैकी चांगलं मळून घेते. तर इथं मस्तपैकी असं मी मळून घेतलेलं आहे आणि मला थोडंसं घट्ट वाटत आहे. तर मी थोडं 1-2-3 चम्मच गरम पाणी घेणार आहे, ह्याच्यात घालणार आहे. लक्षात ठेवा, गरम पाणीच घाला. तर 1-2-3 चमचं गरम पाणी घालते आणि बस. आता ह्याच्यापेक्षा जास्त पाणी लागणार नाही. चांगलं मळून घेऊया. जेवढी ताकद आहे तेवढी लावून चांगलं आपण मळून घेऊया. तर जेवढं मळाल तेवढं छान पीठ होतं. तर आता हे पहा, मस्तपैकी गोल झालेला आहे आणि आता तुम्ही पाहू शकता, जास्त घट्टही नाही, जास्त सैलही नाही. तर चला, आता हे 10 मिनटासाठी झाकून ठेवू. तर 10 मिनटानंतर बघा, आपले पीठ चांगलं भिजलेले आहे. थोडंसं तेल लावायचं आणि एक छोटीशी गोळी घ्यायची, जास्त मोठी घ्यायची नाही. आणि हातावरती प्रेस करून दाबून त्याची छोटासा चिप्सच्या आकारासारखा, जसं आपले पापड खातो ना आपण, ते एकत्रचे पापड मिळतात तसं. तर ही प्रोसेस ना मला जास्त हे वाटते, लवकर होत नाही. तर सगळ्यात भारी आपली मशीन घ्यायची आणि मशीनवरती एक गोळी ठेवायची छोटीशी आणि मस्तपैकी दाबून घ्यायची. तर ही मला प्रोसेस भारी वाटते पटकन होण्यासाठी. तर बघा, इथं अजून एकदा मी पट्टी मारूनशिनी दाबून घेते. तर आता बघा, आपला मोठी लट अशी तयार आहे. आणि छोटीशी वाटी आपल्या घरात असते प्रत्येकाच्या, त्या वाटीने आपण छोट्या छोट्या पुऱ्या काढून घेणार आहे. तर बघा, ह्यानं किती सोपी वाटते आणि ही गेली आतच बघा. तर खूप सोपी पद्धत आहे लवकर होण्यासाठी. ही पद्धत मला खूप भारी वाटते. तर तुम्ही पाहू शकता बघा, आरामशीर निघते, जास्त काही त्रास होत नाही. तर अशाच मस्तपैकी पापड्या करून घेते संपूर्ण पिठाच्या. एकदम सोपी पद्धत आहे. सगळे मी इथं चिप्स म्हणा, पापड म्हणा करून घेतले. तर चला, आता पटकन तळून घेऊया. तर मी इकडे तेल गरम व्हायला ठेवलेलं होतं आणि मस्तपैकी गरम झालेलं आहे. तर आता आपण एक एक करून ह्याच्यात टाकून घेऊया. तर एकदम चांगला खरपूस कलरपर्यंत आपण चांगलं भाजून घेणार आहे, जोपर्यंत त्याचा आवाज कुडकुड असा येत नाही तोपर्यंत. तर चला, टाकून घेऊया. आणि जास्त असं एकावरती एक पडलं तर टेन्शन घ्यायची गरज नाही, कारण की ते तेल गरम असल्यामुळं ते आपोआप त्याच्यातून सुटतं. तर तुम्ही म्हणसाल की आता एकदमच मी सगळ्या ह्याच्यावरती ढिगारा घातलेला आहे. तर तसं नाही, जेव्हा आपण हे करू त्यावेळेस ती आपोआप सुटणार, तेलात हे होऊन जातं. तर बघा, इथं तुटली पण माझ्याकडून थोडीशी. तर मस्तपैकी असं ह्याला खरपूस कलर येईपर्यंत भाजून घेऊया. आपलं चांगलं खरपूस कलरचं भाजून झालेलं आहे आणि आता आपण हे काढून घेऊया. तर बघा, हे किती आपलं मस्तपैकी असं, आवाजावरून तुम्हाला कळत असेल की कितीही कुडकुड
तर चला पटापट बाकीचे मी तळून घेते. तर बघा आता आपल्या ह्याच्या आवाजावरून तुम्हाला कळून किती मस्त कुरकुरीत झालेला आहे. तर हे पहा, तुम्ही पाहू शकता. तुम्हाला एक मोडून पण दाखवते. तर बघा हे इतकं मस्त झाले. आणि आता ह्याच्यात आपण भरलेला आहे बघा, मी सगळा चाट मसाला, मॅगी मसाला आणि आपला दुसरा सगळं मसाला ह्याच्यात भरलेला आहे. तर ते आता आपण ह्याच्यावरून मस्तपैकी छिडकून घ्यायचं. तर सगळीकडून असं आपण टाकून घेऊया. एकदम छान आणि मस्त अशी टेस्टी आपली लागणार आहे. तर आपला सगळीकडे असा मसाला लागवण्यासाठी हाताला थोडंसं हे करत आहे आणि अजून मसाला टाकत आहे. मस्तपैकी मी कढीपत्ता घेतलेला आहे ते टाकून घेऊया. तर बघा, जर तुम्हाला हे एक 10-15 दिवस ठेवायचं असेल तर तुम्ही कढीपत्ता टाकू नका, तरी टाकला तरी चालेल. बघा हे किती कडक झालेला आहे आणि आपला एकदम तयार आहे टेस्टी चिप्स. दिव्या खाऊन जा. तर दिव्याला लई कुरकुरी आवडतात. अरे वा, आवाजावरून तर तुम्ही पाहू शकता. आणि घरच्या घरी फक्त 5 मिनिटात होणारी रेसिपी आहे. नक्की एकदा ट्राय करा आणि कमेंट करून नक्की सांगा